आगामी विधानसभा निवडणूक हे आमचं लक्ष, आमच्याकडे कोणत्या जागा येत आहेत ते पाहतोय, शरद पवारांचं वक्तव्य. अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची घेतली भेट. पिंपरी चिंचवडमधील 16 नगरसेवक 5 जुलैला पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता. महाराष्ट्र हितासाठी एकत्र राहावं म्हणून नगरसेवकांनी घेतली भेट. शरद पवारांची प्रतिक्रिया. राज्यहितासाठी नगरसेवकांनी भेट घेतल्याचं शरद पवारांचं वक्तव्य. अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट. पिंपरी चिंचवडमधील 16 नगरसेवक 5 जुलैला शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती. राज्यहितासाठी नगरसेवकांनी घेतली भेट असल्याचं शरद पवारांचं वक्तव्य. पिंपरी चिंचवडमधील 16 नगरसेवकांनी घेतली भेट. राजकारणात चढउतार असतात, पण दादा खंबीर भूमिका घेतील. पिंपरी चिंचवडची जनता दादांना मानते. रुपाली चाकणकरांचं वक्तव्य. शेकापच्या जयंत पाटलांकडून शरद पवारांची भेट. विधान परिषद निवडणुकीला पवार गटाकडून जयंत पाटलांना पाठिंबा. ठाकरे गटाकडून अद्याप जयंत पाटलांना पाठिंबा नाही, सूत्रांची माहिती. एका वेळेनंतर निवृत्तीचा निर्णय बरोबर. नव्या खेळाडूंना संधी मिळण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य. विराट आणि रोहितच्या निवृत्तीच्या घोषणेवर शरद पवारांचं वक्तव्य. शरद पवार कधी निवृत्ती घेणार हे त्यांनी जाहीर करावं. पवारांच्या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया. फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिले नाहीत. संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार. उत्तम फोटोग्राफर असेल तर महाराष्ट्राचा फोटो उत्तम काढता येतो. फडणवीसांच्या ठाकरेंवरील टीकेला संजय राऊतांचं उत्तर. राऊतांनी सूर्यावर थुंकण्याचं काम करू नये. राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातले अदखलपात्र विदूषक आहेत. आशिष शेलारांची टीका. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडेंची बदली. शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन, कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा आणि भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचे खटले अंतिम टप्प्यात. सत्तेत आल्यानंतरही अजित पवारांवरील केसेस बंद नाही. भाजपला दादांना सोबत घ्यायचं नसेल म्हणून अडचणीत वाढ करतायत, वडेट्टीवारांचा आरोप. विधानसभेची मॅच महायुतीच जिंकणार. आम्ही देखील टीम इंडियासारखं खेळणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. अर्जुनाचं लक्ष मासा होता, तसं आमचं लक्ष विधानसभा. आमच्याकडे कोणत्या जागा येतात ते पाहतोय, पवारांचं वक्तव्य. संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे. राऊत आमच्या जीवावर निवडून आले, त्यांनी लोकांमधून निवडून येऊन दाखवावं. संदीपान भुमरेंचं आव्हान. विनायक मेटे साहेबांना नक्की गिफ्ट देणार. ज्योती मेटेंकडून विधानसभा लढवण्याचे संकेत. जो येईल त्याच्यासोबत आणि जो येणार नाही त्याच्याशिवाय ध्येयापर्यंत जाणार. ज्योती मेटेंची शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्यावर टीका. 13 जुलैनंतर राजकारणात उतरलो तर 288 पाडणारच. लोकसभेत न सांगता पाडले, विधानसभेत नाव घेऊन पाडायला सांगणार. मनोज जरांगेंचा हा इशारा आहे. एकनाथ खडसेंनी अधिवेशनात बोलावं, बाहेर बोलू नये. खडसेंना पक्षात यायची घाई आहे, पण त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. एकनाथ खडसेंनी अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेला गिरीश महाजनांचं उत्तर. राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती. सौनिक यांनी पदभार स्वीकारला. राज्याच्या मुख्य सचिवपदी प्रथमच महिला अधिकारी. जून 2025 पर्यंत राज्याच्या मुख्य सचिव म्हणून त्या कार्यभार सांभाळतील. खडकवासल्यामध्ये मला लीड आहे. विधानसभेला आढावा घेणार. अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य. शिंदे फडणवीस सरकारला आज 2 वर्ष पूर्ण. गेल्या जुलै महिन्यामध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे आमदार देखील सरकारमध्ये सामील. महायुती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिंदेंची फेसबुक पोस्ट. राजकीय वारसा केवळ रक्तानं नाही तर कर्तृत्वानं सिद्ध करावा लागतो. फेसबुक पोस्टमधून शिंदेंनी ठाकरेंना डिवचला. महायुतीच्या 2 वर्षपूर्तीनिमित्त देवेंद्र फडणवीसांच्या पोस्ट आहेत. तर महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राची पिछेहाट. फडणवीसांची टीका. तर फडणवीसांनी मानलेत शिंदे आणि अजित पवारांचे आभार. आज जागतिक खोके आणि धोके दिवस साजरा होतोय. मुख्यमंत्री शिंदेंच्या पोस्टवर आदित्य ठाकरेंचा निशाणा. धर्मवीर 2 चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज धर्मवीर 2चं पोस्टर लॉन्च. ठाण्याच्या येऊर इथं आदिवासी समाजासोबत सामाजिक कार्यकर्त्या नताशा आव्हाड आणि निशांत बंगेरा यांचं आंदोलन. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 7 नंतर प्रवेश बंदी असताना मौजमजा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.
वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगराजवळची घटना. रोटरी क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी आता अभय जोशी यांची निवड. मावळते अध्यक्ष साहिर शहा यांच्याकडून सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्रशासकीय संचालक अभय जोशी यांनी पदभार स्वीकारला आहे. दादर रेल्वे स्थानक परिसरात महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई. महानगरपालिकेची फेरीवाल्यांविरोधात फेरीवाला मुक्त परिसर मोहीम. भंडारातील डांबेविर्ली गवराला या शिवारामध्ये एका वाघिणीसह 3 बछड्यांचं दर्शन. वाघांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबली आहेत. ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत आरपीएफनं गेल्या 4 महिन्यात हरवलेल्या 67 मुलांना शोधलंय आणि मध्य रेल्वे नागपूर विभागानं मुलांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केला. अकोला शहरात उद्यापासून पुढील 8 दिवस पाणीपुरवठा बंद. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणात 12% पाणीसाठा. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत. पावसानं पाठ फिरवल्यानं चारा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. अमरावतीत भर पावसाळ्यातही मेळघाटमधील काही गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या. 14 गावांना 18 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू. बीड जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं खरीप पिकं संकटामध्ये. येत्या 8 दिवसात पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवण्याची शक्यता. वर्धा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी 12,000 शेतकऱ्यांचे 36,910 अर्ज. 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अर्ज करता येणार. इंदापूर आणि परिसरात 7 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा दमदार पावसाची हजेरी. चांगला पाऊस झाल्यानं बळीराजा सुखावला. छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळचा सीता न्हाणी धबधबा प्रवाहित झाला. वेरूळ लेणीमध्ये असलेला सीता न्हाणी धबधबा सुरू झाल्यानं पर्यटकांची गर्दी वाढणार. नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे शहादा, तळोदा आणि धडगाव या तालुक्यामध्ये पेरण्यांना वेग तर जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. भुसावळच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे 50 मिलीमीटरनं उघडले. हतनूर धरणात सध्या 51% पाणीसाठा शिल्लक. लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो. 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानं धरण ओव्हरफ्लो. पर्यटकांची गर्दी. अहमदनगरमधील भंडारदरा कळसुबाई शिखर परिसरात पावसाचा जोर वाढला. सुट्टीचा दिवस असल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटकांची गर्दी. नाशिकमध्ये दमदार पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांमध्ये समाधान. वातावरणामध्ये गारवा तर शेतीच्या कामांनाही वेग. शंखनाद करून पुण्यात तुकोबांच्या पालखीचं स्वागत. अयोध्येतील राम मंदिर इथं शंखनाद केलेल्या पथकाकडून पालखीचं स्वागत. वारीतील पालखी सोहळ्यात खासगी ड्रोन चित्रीकरणाला बंदी. खासगी ड्रोन चित्रीकरणासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक. बेकायदा ड्रोन चित्रीकरण केल्यास कारवाईचा इशारा. साताऱ्यात माऊलींच्या पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना. 6 जुलैला पालखीचं आगमन होणार असून जिल्ह्यात पालखीचं 5 दिवस मुक्काम. पंढरपुरात एका भाविकाकडून विठ्ठल रुक्मिणी चरणी 221 किलो चांदी अर्पण. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या लाकडी मेघडंबरीला चांदीनं मडवण्याचं काम सुरू. सुप्रिया सुळेंनी घेतलं तुकोबांच्या पालखीचं दर्शन. अडचणीत असलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे. सुळेंचं तुकोबांमध्ये साकडं. वारकऱ्यांच्या स्वागताला पुण्यात वरुणराजाची हजेरी. पावसामध्ये भिजत लाडक्या विठुराला भेटण्यासाठी असंख्य वारकरी पंढरीच्या दिशेनं रवाना. तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली मन की बात. पंतप्रधान मोदींकडून एक पेड मां के नाम या अभियानाची घोषणा. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटमधील आरोपी अबू सालेमला विशेष टाडा कोर्टाचा दिलासा. अटक झाल्यापासून शिक्षा होईपर्यंतची 12 वर्ष शिक्षेतून माफ. जनरल उपेंद्र द्विवेदी बनले 30वे लष्कर प्रमुख. द्विवेदी यांनी पदभार स्वीकारला. उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार. गंगापूर नदीपात्रात पूर. मुसळधार पावसात पाण्याची पातळी वाढल्यानं गाड्या वाहून गेल्या. केदारनाथमध्ये हिमस्खलनाचा व्हिडिओ समोर आला. केदारनाथमधील भाविकांनी रेकॉर्ड केलाय व्हिडिओ. गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस. शहरातील अनेक भागात पाणी. वलसाड, सुरतसह अनेक भागात रस्त्यावर पाणीच पाणी.